जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. विठ्ठल विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. आता केशीराजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे धन्य धन्य नाम देवा. एका जनार्दनी चरणी ठेवा, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे, पंढरीरायाचे लढीवाळ भक्त असणारे, ज्ञानोबरांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेवराय यांचा अभंग असून, अभंग 3 चरणाचा आहे आणि 3 चरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेमध्ये नामदेवराय तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. अभंगाचं मनन केलं असताना, चिंतन केलं असताना लक्षामध्ये येतं, 3ही चरणामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका नामदेवरायांच्या आपल्याला पाहायला मिळतात. जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. अभंगाच्या पहिल्या चरणातली भूमिका जर आपण पाहिली तर भगवंतांनी नामदेवरायांना प्रश्न केलाय आणि त्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये नामदेवराय आहेत. देव म्हणतात, नामदेवा माझी प्राप्ती करण्याकरता काय केलंस, असं देवाने विचारल्याबरोबर नामदेवराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती. जन्मजन्मामध्ये आम्ही तुझी उपासना केली, भक्ती केली आणि त्याचमुळं तेने तुझी प्राप्ती झाली देवा. त्या गोष्टीमुळं तू आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे पहिल्या चरणातली भूमिका भगवंतानी केलेल्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये नामदेवराय आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या चरणाकडे पहा. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवरायांची भूमिका पुन्हा बदलते. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेवराय म्हणतात, देवा ज्या भक्तीमुळं तू आम्हाला प्राप्त झालास, ते भक्ती प्रेम सुख अखंड मला प्राप्त झालं पाहिजेत आणि त्याचबरोबर तुझ्या चरणाजवळ अखंड जन्मजन्मामध्ये वास्तव्य मिळालं पाहिजेत. म्हणजे दुसऱ्या चरणातली भूमिका जर आपण पाहिली, अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये आपला परिचय नामदेवराय भगवंताला करून देतात. नामा म्हणे आम्ही कोण आहे, पायिक फुकाचे. अरे आम्ही पायिक म्हणजे दास, पायिक म्हणजे सेवक, नाही का. आम्ही तुझे सेवक आहोत, नुसते सेवक नाही, धारक नामाचे तुझे देवा. तुझ्या नामाचे धारक अशा प्रकारचे एकनिष्ठ उपासक, एकनिष्ठ सेवक
आम्ही आहोत. म्हणजे पहिल्या चरणामध्ये भगवंतांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये आपला परिचय नामदेव आहे भगवंताला करून देणाऱ्या अशा 3 प्रकारच्या भूमिकेतून या अभंगाकडे आपल्याला पाहायला येतं. विठ्ठल विठ्ठल थोडा आवाज बसलेला आहे त्यामुळं स्वर मागं पुढं व्हायची शक्यता आहे. ही मंडळी सगळे आहेत सांभाळून नेण्याकरता. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. पंढरपुरामध्ये 700 वर्षापूर्वी असा प्रसंग घडला. नामदेवराय पांडुरंगाच्या समोर उभा राहिलेले आहेत. नामदेवांची भक्ती एका युगातली नाही, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. आपल्याला इतिहास पाहायला मिळतो की 4ही युगामध्ये नामदेवांचा अवतार आपल्याला कृत, त्रेता, द्वापर आणि कली ह्या 4ही युगामध्ये नामदेवांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 4ही अवतारामध्ये निष्कामतेनं नामदेवांनी उपासना केलेला इतिहासही आपल्याला बघायला मिळतो. आणि अशी निष्काम उपासना केल्यामुळं कलियुगामध्ये असा प्रसंग घडला. नामदेवराय पांडुरंगाच्या समोर उभारले असताना नामदेवांचा अधिकार असा आहे, ज्या ज्या वेळेस नामदेवराय पांडुरंगाच्या दर्शनाकरता मंदिरात जायचे आणि त्यावेळेस नामदेवांच्या विण्याचा झणकार, नामचिंतनाचा गजर देवाच्या कानावरती पडल्याबरोबर परमात्मा जर आधी कुणासंग बोलत बसला असेल तर भगवंतानी बाकीच्यांना बाजूला करावं, आधी नामदेवांच्या जवळ यावं आणि नामदेवांना विचारावं, काय नामदेवा कसं काय? कुणी म्हणावं देवानं. मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात, नाम जाता रावुळा नाम जाता रावुळा दे. देव बोले आधी त्यासी. काय नातराय शब्द वापरतात, अरे आधी
नामदारांची विचारपूस देवानी करावी इतका धाक नामदारांचा परमात्म्याला होता. आणि नामदारांनी ओट म्हणलं की उठावं, बस म्हणलं की बसावं. कारण भगवान देखील म्हणतात अहम भक्त पराधीनः, किंवा जनाबाई सांगतात देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, कामे त्यांची सदा करीत, कामे त्यांची सदा करीत, त्याचे पडून दिवने, त्याचे पडून दिवने, पडून देवने, काचे पडून देवने, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित, कामे त्यांची सदा करीत, कामे त्यांची सदा करीत, त्याचे पडून दिवने, त्याचे पडून दिवने, त्याचे पडून दिवने, त्याचे पडून देव भक्ताचा अंकित. अंकित शब्द वापरला. अंकित म्हणजे काय? अंकित म्हणजे ताब्यामध्ये राहणे, वशहून राहणे, एखाद्याची मक्तेदारी स्वीकारणे, याला काय म्हणतात तो अंकित. असा परमात्मा संत महात्म्यांचा अंकित बनतो. देव भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तुकोबरा देखील हेच सांगतात की परमात्मा भगवत भक्ताचा अंकित बनतो. का बनला अंकित? तर या भगवत भक्तांची अशी उपासना आहे, निष्काम निश्चळी विठ्ठले विश्वास, पाहू नये वास. अनेकांची उपासना करत असताना, सेवा करत असताना, ती सेवा भगवंता करता केली पाहिजेत. कोणाकरता केली पाहिजेत? देवा करता. देवाची चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. भगवंताची सेवा करत असताना, उपासना करत असताना असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. अरे भगवंताची उपासना अशी करा की आपलाच विसर आपल्याला पडला पाहिजेत. त्या भक्तीमध्ये एवढं दंग झालं पाहिजेत की आपण कुठं आहे, काय आहे, हे सुद्धा माणसाला आठवलं नाही पाहिजेत. मग त्याकरता देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. अशी निष्काम उपासना, देवा करता देवाची उपासना या वारकरी संत महात्म्यांनी केलेला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही आम्ही उपासना करतो, पण तुमच्या आमच्या उपासनेमध्ये आणि संतांच्या उपासनेमध्ये फार फरक आहे. अज्ञानाची पूजा इच्छिती संपदा, तयाच्या चित्ता बोध कैसा. तुकोबरा सांगतात अज्ञानानं केलेली उपासना
ही तुमची आमची आहे. आणि अज्ञानाच्या उपासनेमध्ये आपल्याला फक्त देवाच्या समोर असं पाहायला मिळतं की आपण ज्या ज्या वेळेस जातो त्या वेळेस देवाची उपासना करत असताना अपेक्षा ठेवतो. आपण देवापाशी नुसता नारळ ठेवत नाही, शेंडीसह नारळ ठेवतो. बरोबर ना? शेंडी म्हणजे अपेक्षा, अपेक्षेसह उपासना आपली पाहायला मिळते. आणि त्यामुळं परिणाम काय? देव आपल्या इच्छा पूर्ण करतो का देव आपल्याला भेटतो? सारासार विचार जर आपण केला, आजा पंजापासून आपल्याला पंढरीच्या वारीचा नियम आपल्या घरामध्ये आहे. बरोबर? त्याच्या आधीपासून किती पिढ्या आहे माहीत नाही. अशी उपासना करण्याची पद्धत आपल्या घरामध्ये अखंड चालू आहे ना. मग इतकी उपासना आपण करत असताना, एवढी भक्ती आपल्यातनं झाली असताना, मला सांगा कोणाला देव भेटला हो? भेटला का? नाही. मग तुम्ही उपासना करत नाही का? अहो महाराज किती उपासना करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं नामचिंतन आम्ही करतो. पंढरीची वारी आहे, आळंदीची वारी आहे, नाथांची वारी आहे, पैठणची वारी आहे, सगळ्या वाऱ्या आम्ही करतो, सगळी उपासना आम्ही करतो. पण गावातले सप्ते आहेत, पंचकृतीतले सप्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो, हाजरी लावतो, सगळी उपासना आम्ही करतो. मग देव भेटला का? नाही. म्हणजे तुमची उपासना योग्य नाही का? उपासना ही योग्य आहे, पण तरीसुद्धा त्या उपासनेमध्ये अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? आपली उपासना करत असताना आपण काय विचार करतो? जगाचा विचार करतो. आपल्याला असं वाटतं बुवा, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. काय तुकोपर्यंत शब्द आहेत पहा. जगाला आपली वाहवा वाटली पाहिजेत. लोकांनी म्हणावं वा 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 महाराज काय कीर्तन केलं. कोणी म्हणावं? लोकांनी म्हणावं. लोकांनी म्हणावं वा वा काय चाल म्हटली, काय उड्या मारल्या, हे कोणी म्हणावं? लोकांनी म्हणावं. अशी आपली अपेक्षा आहे. कारण स्तुती पराविया मुखे रुचिकर. दुसऱ्याच्या मुखातनं झालेली स्तुती तुम्हा आम्हाला अतिप्रिय आहे. अहो आजकाल तर फॅशन निघाली बुवा, वाढदिवसाची कीर्तन. आता तो कीर्तनकारही तसाच आणि ते वाढदिवस करून घेणारही तसाच असतो नाही का? हा भाग निराळा आहे. पण कीर्तनामध्ये वर्णाविती कीर्ती एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलू नये. माणसाची कीर्ती गायचीच नाही आपण, तो स्वतंत्र विषय आपल्याला. पण तुकोपर सांगतात व्हावा वाटे ज्यांना, जगाला चांगलं वाटावं म्हणून आपली उपासना आपल्याला पाहायला मिळते. पण संत महात्म्यांची उपासना कशी आहे? त्याला चांगलं वाटावं. आमावडे नाम घेता आणि तोही पिता संतोषे. त्याला आनंद झाला पाहिजेत, तो डोलला पाहिजेत. नामदेव सांगतात बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. अशी उपासना घडली पाहिजे की आपल्या शब्दातून परमात्मा डोलला पाहिजेत, हल्ला पाहिजेत, समोर आला पाहिजे, नाचला पाहिजे. अशी निष्काम उपासना. आपण देवाची उपासना करतो पण काहीतरी अपेक्षा ठेवून करतो. आणि अपेक्षा ठेवून उपासना करत असताना देव आपला सारासार विचार करतो की हा इतक्या वर्षापासून माझं नामचिंतन करतोय, काय याच्या मनामध्ये आहे? आणि त्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो परमात्मा. तुका म्हणे पूर्वी इच्छा आणि जया तैसा विठ्ठल, ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. भगवंत आपली इच्छा पाहून आपल्या इच्छा पूर्ण करत जातो आणि इच्छा पूर्ण केल्यामुळं आपल्या ऋणातनं परमात्मा मुक्त होत जातो. पण संत महात्म्यांची उपासना आहे ती उपासना तुका म्हणे देवा आणि ऋणी करुणी ठेवू सेवा. अरे संतांची उपासना अशी आहे की त्या सेवेमुळं परमात्मा ऋणी बनतो, ऋणी. आणि ऋणी बनून यांच्या घरात सगळ्या प्रकारची कामं करतो. आणि म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, देव भेटावा. काय म्हणतो मी? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. काय म्हणतो मी? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. तुम्ही म्हणताल महाराज इतक्या वर्षापासून आम्ही सप्त्य करतो, आळंदी पंढरीच्या वाऱ्या करतो, कशा करतो आपण? कशा करता? देव भेटावा, बरोबर ना? हीच अपेक्षा ना आपली. पण मी म्हणतो देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. परमार्थ कशा करता करायचा? तर परमार्थ एवढ्या करता करा, देव कळावा म्हणून परमार्थ करा. काय फरक आहे? देव भेटावा आणि देव कळावा फार फरक आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आत्तापर्यंत
आपल्याला देव कितीतरी वेळा भेटलेला आहे, भेटलाय ना आम्हाला आत्तापर्यंत देव कितीतरी वेळा भेटलाय, पण कळलाय का हो? कळलाय का? तुम्हाला उदाहरण असं सांगतो, एखादा मनुष्य पाण्यामध्ये पडला, त्याला पोहायला येत नाही आणि तिथं आसपासही लवकर कोणी नाही आहे. आता ज्याला पोहायला येत नाही तो पाण्यात पडल्यानंतर काय होईल हो? गटांगळ्या खाईल, बुडायला लागेल नाही का? तो असा गटांगळ्या खाऊ लागला, बुडायला लागला, एवढ्यामध्ये कोणतरी उडी मारतं आणि त्याला काय करतं, बाजूला काढतं. आता मला सांगा, बाजूला काढणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो? हां, काय शब्द वापरले? देवासारखा भेटला, बरोबर ना? काय देवासारखा धावला रे, असं म्हणतो. आता मला सांगा, जिथं कोणीच नाही तिथं आपल्याला कोणतरी बाजूला काढतं, तो कोण असतो? कोण असतो? आत्तापर्यंत काय म्हटला? देवासारखा म्हटला. आता काय म्हणता? देवासारखा. देवासारखा म्हणणं आणि देव म्हणणं यात काय फरक आहे? तर देवासारखा म्हणतो आपण कुठवर? जोपर्यंत अज्ञान आहे त्याच्याविषयी तोपर्यंत आपण त्याला देवासारखा म्हणतो. ज्या क्षणाला त्याचं ज्ञान होतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? देवच म्हणतो. म्हणजे देव भेटणं आणि देव कळणं ह्यात फार फरक आहे. अहो, नामदारासारख्या महात्म्याला सुद्धा काय म्हणतो मी? नामदारासारख्या महात्म्याला सुद्धा परमात्मा कळण्याकरता संतांच्या संगतीमध्ये जावं लागलं. इतिहास सगळ्यांना माहीत आहे. आळंदीमध्ये घडलेला इतिहास आहे की नामदेवराचे तर आले असताना उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, नामदेवांच्या दर्शनाकरता उठले. नामदेवांना पाहिल्याबरोबर श्री संतांचे माता चरणावरी, 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 श्री संतांचे माता चरणावरी. साष्टांग करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. माता चरणावरी, माता चरणावरी, माता चरणावरी, माता चरणावरी, नामदेवांना पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथांनी साष्टांग दंडवत घातला. जसं निवृत्तीनाथांनी केलं तसं ज्ञानोबरांनी केलं, तसंच सोपानदेवाने साष्टांग दंडवत घातला आणि मुक्ताबाईकडे नंबर आला. मुक्ताबाईने पाहिलं, नामदेवांनी प्रतिनमस्कार केलाच नाही. वारकरी संप्रदायामध्ये आपला काय नियम आहे हो? पंढरीसी लोका आणि पाया पडे जन, लोक उलट म्हणतात, पंढरीच्या लोका म्हणतात, बरोबर ना? पंढरीच्या
लोका तसा नाही आहे पाठ. मग कसा आहे? पंढरीसी म्हणजे पंढरीला गेल्यानंतर कुणालाही अहंकार राहत नाही बा. पंढरीसी लोका, पंढरीच्या लोका म्हणले की अर्थ बदलून जातो आणि त्याप्रमाणे पंढरपूरची माणसं नाहीत. पंढरपूरची माणसं लय ताट आहेत बुवा नाही का. हां, पंढरीसी लोका नाही अभिमान. पंढरपूरच्या लोकांना अभिमान नाही असा अर्थ होत नाही. पंढरीसी म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर पाया पडे जन एकमेका. मग तो कोणी मोठा असो अथवा लहान असो, उच्च असो अथवा नीच असो, कोणीही असो, एकमेकाला पाया पडतात. तसाच नेम वारकरी संप्रदायामध्ये असताना निवृत्तीनाथांनी नमस्कार केल्यानंतर प्रतिनमस्कार नामदेवांनी केला नाही. ज्ञानोबा सोपानदेवांनी केल्यानंतर सुद्धा प्रतिनमस्कार केला नाही. आणि हे सगळं कलेक्शन मुक्ताबाईंनी केलं. आणि मुक्ताबाईंनी विचार केला, पांडुरंगाच्या संगतीमध्ये अखंड वास्तव्य असणारा मनुष्य असा ताट. मुक्ताबाई उठच ना. निवृत्तीनाथ म्हणले, मुक्ते अगं उठ. पांडुरंगाचे प्रेम भांडारी आहेत, आपल्या घरामध्ये आलेले आहेत, काय भाग्य आपलं, पड पाया. मग मुक्ताबाई कडाडल्या. नामदेवाकडे बघून म्हणतात, का रे अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. अखंड पांडुरंगाच्या जवळ आहे ना, पांडुरंगाच्या संगतीत आहे ना, मग अजून अहंकार केला नाही. नामदेव थोडेसे चचपले, बापरे म्हणले, हे वीजच आहे म्हणे. नामदेव काही बोलत नाही. मग तेवढ्या म्हणजे मुक्ताबाईंनी सूर लावला. अरे म्हणले, एवढा संगतीमध्ये पांडुरंगाच्या राहून सुद्धा कच्चा ती कच्चाच राहिला म्हणले. कच्चा म्हटल्यानंतर नामदेवांना वाईट वाटलं, राग आला. ए एवढीशी पोरगी. मुक्ताबाई वय किती त्यावेळेस? अहो ज्ञानोबांचा विचार करा. ज्ञानोबांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. त्यांच्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान असणारे सोपानदेव, त्यांच्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान असणारी मुक्ताबाई. आणि हा प्रसंग घडला आहे नामदेवांच्या भेटीचा पहिला प्रसंग. म्हणजे ज्ञानोबांचंच वय असेल काहीतरी 14-15 वर्षाचं. त्याच्यापेक्षा लहान सोपानदेव, त्याच्यापेक्षा लहान मुक्ताबाई. आणि त्या मुक्ताबाईच्या बाबतीत नामदेव म्हणले की एवढीशी पोरगी परकर जंपर घालणारी मला म्हणते ना, मग कच्चा सण होईना, परीक्षा घेतली पाहिजे. आता काय सगळ्यांना इतिहास माहिती आहे, मी जास्त लांबवत नाही. गोरोबा काकांना बोलवलं. काका आले. काकांना माहिती आहे ना गाडगं कच्चा आहे का पक्का आहे. कुणाला कळतं? कुंभाराला कळतं. बरोबर. आपण प्रयत्न केला तर गाडगं फुटल्याशिवाय राहणार नाही. ते जेने काम तेने करू. काका थापटणं घेऊन आले. एक विशिष्ट प्रकारचं थापटणं असतं, किंवा काही ठिकाणी ते खडे असतात, काही जुन्या काळात सुरतारूप आहे ना का वगैरे, बरीच चाचणी करण्याची बरीच आपल्याला प्रकार मिळतात. तसं काका थापटणं घेऊन आले. आणि ते थापटणं निवृत्तीनाथांच्या डोक्यावर, ज्ञानोबा सोपानदेव, मुक्ताबाई चौघांच्या डोक्यावरती मारले असताना खणखणीत आवाज, अजिबात काही आवाज झाला नाही, चांगला आवाज निघाला. आणि ते थापटणं नामदेवाच्या डोक्यावरती मारल्याबरोबर, अरे 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 काय करतोयस? नामदेव चिडले. आणि चिडल्याबरोबर काका म्हणतात, हे गाडगं कच्चं आहे म्हणे, अजून शिक्का बसला काकाचा, कच्चं आहे, अजून भाजलं पाहिजेत. आणि भाजलं पाहिजे म्हणतात. नामदेव राग आला. तिथनं जे नामदेव निघाले ते थेट पंढरपूरला आले. आता देवाला सांगावं लागतं काही काय चिडलेत म्हणून? काही सांगण्याची गरज नाही. तन 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 करत नामदेव पंढरीला आलेले. चालून चालून अंगाला घाम आलेला, कपडे सगळे मळकटलेले, पगडी सगळी घामाने डबडबून भिजून गेलेली. आणि तशाच अवस्थेत नामदेव देवाच्या समोर आले. देवाला सगळंच पुढचं गोष्टी माहीत होत्या. परमात्मा शांत उभा राहिला. नामदेव म्हणतात, देवा अरे कोणत्या ठिकाणी मला पाठवलंस? ती एवढीशी पोरगी म्हणजे मुक्ता, परकर जंपर घालणारी, एवढ्या लोकांमध्ये मला नामा कच्चा म्हणून टाळ्या वाजवू लागली, उड्या मारू लागली. म्हणले देव काहीच बोलना, शांत उभारले होते. आणि तेवढ्या देवाला नामदेव म्हणतात, देवा तू तरी सांग मी कच्चा आहे का पक्का आहे? काय म्हणतात नामदेव देवाला, तू तरी सांग मी कच्चा आहे का पक्का आहे? आता देव म्हणले, मला पंचायत आली म्हणले. देवानं काय सांगावं? कच्चा आहे म्हणून सांगावं? कारण कच्चा आहे म्हणून जर म्हटलं तर आधीच चिडलेले आहेत नामदेव आहे. आणि त्यातनं मीही कच्चा आहे असं म्हटलं तर अजून भडकतील. देवाला कच्चा आहे असं म्हणता येईना, बरं पक्का आहे असं म्हणणं सुद्धा कठीण आहे ना हो. पक्काही म्हणता येईना, कच्चा आहे असंही म्हणता येईना, पक्का आहे असंही म्हणता येईना. शेवटी तो देव आहे, चतुर आहे, देव हुशार आहे.
चतुरा तरी चतुराराव. चतुरांचा राजा असलेला देव तो नामदेवाकडे पाहून म्हणतो, नामदेवा, ए नामदेवा, अरे बाबा तू अजिबात कच्चा नाही म्हणले. काय म्हणतात देव? तू अजिबात कच्चा नाही, मग अरे अजून पक्का व्हायचाय म्हटले. काय सांगितलं? कच्चा अजिबात नाही, पण अजून पक्का व्हायचाय. नामदेव म्हणजे पक्क व्हायचंय? म्हणजे हो पक्क व्हायचंय. मग नामदेव म्हणतात, देवा पक्क व्हायला काय करावं लागेल? मग देव म्हणले, आत्ता गाडी रोळवर आली म्हणले याची. मी जर कच्चं आहे असं म्हटलं असतं ना तर फार कठीण झालं असतं. नामदेवला देव म्हणतात, तू कच्चा अजिबात नाही, पण अजून पक्का व्हायचं आहे. म्हणजे काय झालं व एकूण? तू कच्चाच आहे असंच सांगितलं, फक्त शब्दाची फिरवा फिरव. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आगवावा. नामदेव म्हणतात, तू अजून पक्का व्हायचा. मग पक्का होण्याकरता काय करावं लागल? सांगितलं, संताविना प्राप्ती नाही, नाही का? जा संतांच्या संगतीमध्ये, त्याशिवाय माझं यथार्थ ज्ञान तुला होणार नाही, कळणार नाही, मी सापडणार नाही. जा संतांच्या संगतीत. बरीच नामदेवांनी मध्ये परीक्षा द्यायला इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे, आपल्या कीर्तनात संपून जाईल. नामदेवांना खात्री पटली की संतांशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. मग नामदेव औंढ्या नागनाथाला गेले आणि औंढ्या नागनाथाला विसोबा क्षेत्रांच्या जवळ संगतीमध्ये राहिला असताना काय नामदेवांची अवस्था आहे. विसोबा राहू देत आहे. नामदेवांच्या संगती, विसोबा क्षेत्रांच्या संगतीमध्ये नामदेव राहिल्यानंतर त्यांच्याकडनं जे ज्ञान झालं आणि त्या ज्ञानामुळं काय नामदेवांची अवस्था आहे. सर्व सत्ता आली हाता, आली हाता, सर्व सत्ता आली हाता. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता. खेतर दाता, सत्ता आली हाता, नाम याचा खेत्र दाता. नामदेवांना सर्व सत्ता प्राप्त झाली. कुणामुळं? विसोबा खेचरांच्यामुळं. आणि मग नामदेव पंढरीला येऊ लागले. पुन्हा देवानी परीक्षा घेतली. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. कुत्र्याच्या रूपामध्ये देवाला चपात्या घेऊन चालला होता. नामदेवांनी पाहिलं, अरे देवा तूप घे का जगजेटीन, कोरडी रोटी कैसी कैसी वगैरे वगैरे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग देव श्वान रूपातून चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. नामदेवाला कडकडून मिठी मारली आणि विचारलं, नामदेवा अरे कसं ओळखलंस? आणि कसं ओळखलं म्हटल्या बरोबर नामदेव म्हणतात, नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली. आणि ओळख झाली सर्वाटाई, तू जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे याची अनुभूती मला खेचरांच्या कृपेमुळे झाली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढा होता की देव भेटण्यापेक्षा देव कळणं अति गरजेचं आहे. नामदेवासारख्या महात्म्याला देव भेटला नव्हता का? देव भेटला होता ना. देव जेवतो काय, बोलतो काय, चालतो काय, दूध पितो काय, काय नामदेवांचे हट्ट केले नाहीत. सगळे हट्ट पूर्ण केले देवानं. पण तरी सुद्धा देव कळण्याकरता नामदेवांना विसोबा क्षेत्रांच्या संगतीमध्ये जावं लागलं. तसंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ करताना देव भेटावा याच्यासाठी परमार्थ नसावा, तर देव कळावा याच्याकरता आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. तसाच परमार्थ आपल्यातनं झाला पाहिजे. आणि तसा परमार्थ नामदेवांनी
चारही युगामध्ये केला होता. आणि त्यामुळं नामदेवांच्या सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावरती झालं. इतकं ऋण देवाच्या डोक्यावरती झालं की नामदेव ज्या ज्या वेळेस देवाच्या समोर यावेत त्या त्यावेळेस देवानं अशी मान खाली घालावी. आणि मग नामदेव म्हणतात, देवा का बघत नाहीस माझ्याकडं? त्यावेळेस देव म्हणतात, नामदेवा अरे 4 युगामध्ये उपासना केलीस, तीही निरपेक्ष अशा प्रकारची, काहीच मला मागितलं नाही, काहीतरी घे, काहीतरी माग. नामदेव हसाचे मध्ये, देवा अरे तुझं राज्य असताना आम्हाला काय कमी आहेत? विठोबाचे राज्य आम्हा बाकीच्यांना कधीतरी आहे, पण तुझ्या राज्यामध्ये भक्तांना रोज दिवाळी आहे का नाही? दिवाळी काय कमी आहे का आपल्याला? काहीच कमी नाही. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, त्रैलोक्याचे राजे आहेत वारकरी. अशी उपासना आपल्याला करता आली पाहिजेत. म्हणजे नामदेव म्हणजे जेव्हा काहीच नाही, तुकोबरांची भाषा पहा, आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे तुझं न पडे जेणे, तुझे भक्ती विन माय बापा. हे माय बापा, तुझ्या भक्तीशिवाय आम्हाला कशाची अपेक्षा नाही. निरपेक्ष उपासना आहे. आणि निरपेक्ष उपासना असल्यामुळं परमात्मा यांचा अंकित बनताना आपल्याला पाहायला मिळतो. अन्यथा इतरांना कोणालाही न भेटणारा, न सापडणारा, नाही का, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाला कळला नाही, श्रुतीला कळला नाही, अन्य कुणालाही नवल केवडे केवडे न कळे, कुणालाही परमात्मा कळला नाही. पण या संतांचा तो अंकित बनला. याला कारण तर जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवांचा असाच अभंग दुसरा आहे की नामदेव म्हणतात की जेव्हा जन्मजन्मामध्ये आम्ही उपासना केली आणि त्यामुळं तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडलेली, जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती. तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भगवंताची प्राप्ती करण्याकरता कलियुगात तरी भक्तीशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. अन्य मार्ग भगवंताच्या प्राप्तीकरता शास्त्र सांगतं, पण संत महात्मे त्याचा कधीही अवलंब करत नाहीत. तुकोपर अगदी स्पष्ट सांगतात, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. अरे बहुता जन्मी म्हणजे मागच्या अनेक अवतारामध्ये आम्ही भगवंताच्या प्राप्ती करता त्याच्या नामचिंतन वाचून दुसरं काही केलं नाही. आम्ही नवजो तया वाटा, नाचू पंढरी चोहटा. अरे इतर मार्गाला जाण्याची आम्हाला आवश्यकताच नाही, केवळ नामचिंतन. आणि त्या नामचिंतनाच्या योगानंच परमात्मा प्राप्त होऊ शकतो. कलियुगात तर अगदी त्याच्याशिवाय कलवतात हरिकीर्तनात. हरिकीर्तनाशिवाय म्हणजे नामचिंतनाशिवाय, नामरूपी भक्तीशिवाय परमात्मा भेटणं कलियुगामध्ये अत्यंत कठीण आहे. बाकीचे मार्ग शास्त्रानं भरपूर सांगितले आहेत. देवाच्या प्राप्तीकरता ज्ञान सांगितलं, योग सांगितला, नाही का, कर्म सांगितलं. पण ज्ञान, योग आणि कर्म ह्या तिन्ही मार्गाचा आणि कलियुगाचा जर विचार केला तर तुकोपर सांगतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडेची साधन. तुकोपरांनी शिक्का मारला हो बाबा, हो कलियुगामध्ये इतर मार्गानं तुम्हाला परमात्मा प्राप्त होणार नाही. परमात्मा प्राप्त करण्याकरता केवळ आणि केवळ त्याचं नामचिंतन आणि संतांची संगत, ह्या दोनच गोष्टी कलियुगामध्ये आपण करू शकतो. कारण भगवान स्वतः सांगतात, सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाहीची बा साधन, आणि सत्य जाण उद्धवा. किंवा इतर मार्ग जे आपण पाहिले, ज्ञान, योग आणि कर्म. ज्ञान माणसाला असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानाशिवाय देव कळत नाही, हे ज्ञानोबरांनी सांगितलंय. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानाशिवाय देव काय आहे, कसा आहे हे कळणं देखील अत्यंत कठीण आहे. पण ज्ञान प्राप्त करणं सोपं आहे का हो कलियुगामध्ये? एक तर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आपल्याकडं आयुष्य भरपूर पाहिजेत, म्हणजे वेळ भरपूर पाहिजेत. तेवढा वेळ आता कलियुगामध्ये आहे का हो?
अल्प आयुष्य मानवी देह, आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्ध रात्र खा, शतगणिले ते अर्ध रात्र खा, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाये गा, काय भजनाचे उरले ते पाये गा, राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खा, शतगणिले ते अर्धरात्र खा, बालत्व पीडा रोग क्षय, बालत्व पीडा रोग क्षय, भजनासी उरले ते पाये गा, 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 राम राम स्मरा, राम स्मरा, राम स्मरा, कानोपाराय सांगतात अल्प आयुष्य, कलियुगामध्ये आपलं आयुष्य अल्प आहे. अल्प म्हणजे शतगणिले ते किती गणित केलं हो? 100 वर्षाचं गणित कलियुगामध्ये तुमचं आमचं केलं. हे कोणी बसून केलं का? छेचे, कलियुगामध्ये तेवढंच आयुष्य आपल्या वाट्याला आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्यानंतर त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं होतं, द्वापारामध्ये 1,000 वर्षाचं होतं, आणि कलियुगाची गणना किती झाली? शतवर्षाची गणना. 100 वर्षाचं गणित केलं आणि त्या 100मध्ये 2 भाग पडले. 50-50 वर्षाचे. पहिले 50 वर्ष कुठे गेले हो? कुठे गेले? अर्धरात्र खाय. म्हणजे पहिले 50 100रातले 50 त्यातले पहिले 50 झोपीत गेले. राहिले किती आपल्याकडं? 50च राहिले का कमी राहिले त्याच्यापेक्षा अजून? अहो माणसं रात्री बी झोपतात. म्हणजे हे तुम्ही कबूल करता, बाद झालं. मी सांगण्याची आवश्यकता आता नाही. रात्री आपण झोपत वेळ घालवतो आणि दिवसाही झोपून जातो. पण ठीक आहे, कानोबारा म्हणतात. कानोबाराच्या काळामध्ये कोण दिवसात झोपत नसेल, नाही का? आणि त्यामुळे आपण धरू त्यांचंच मान्य करू. दिवसा झोपत नाही आपण, मग तरीसुद्धा 100 वर्ष जरी आपलं गणित धरलं तरी 50 झोपीत गेले. राहिले किती आपल्याकडं? 50 वर्ष. राहिलेल्या 50मध्ये अजून 3 भाग आहेत: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. मग मला सांगा, कोणत्या अवस्थेत तुम्हाला ज्ञान प्राप्त होते? बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होतंय का? नाही. मग तारुण्यामध्ये? इथं बी नाही. मग म्हातारपणामध्ये नक्की होत असणार, नाही का? बरोबर ना? हसता काय? बरोबर आहे का? नाही. म्हणजे तारुण्य, बाल्यावस्थेतही नाही, म्हातारपणामध्येही नाही, तारुण्यातही नाही. मग ज्ञान प्राप्त होतंय कधी? या तिन्ही अवस्थेचं वर्णन जगद्गुरू शंकराचार्य करतात. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परेब्रह्मणी कोपीन लग्नः. एका जगद्गुरूंनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि याचाच अनुवाद जगद्गुरू तुकोबरांनी. बाळपण गेलेले नता, बाळपण गेलेले नता, तरुण्य तसे विषय व्यथा, तरुणी तसे विषय व्यथा, वृद्धापणी प्रवर्तली चिंता, मरे मागत जन्म धरी,
नेनता, नेनतेपणामध्ये बाळपण निघून जातं. किंवा खेळता या पोरा नाना छंदे, आयुष्याची 80 वर्षे गेली 12, तुकोबाऱ्या वर्णन करतात 12-14 वर्ष आपली खेळण्यात निघून जातात, अज्ञानात निघून जातात. त्यानंतर तारुण्य येतं आणि तारुण्यामध्ये तरुणस्तावत तरुणी रक्त हा, म्हणजे तारुण्यामध्ये विषयामध्ये आपण दंग आहोत आणि विषयामध्ये दंग असल्यामुळे ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं आपल्याला वाटतही नाही बा. भगवान म्हणतात अर्जुना, मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित ते सिद्धये यतामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. हजारातून एखादा मनुष्य मला जाणण्याचा प्रयत्न करतो, बाकीचे 999 विषयामध्ये दंग आहोत तुम्ही आम्ही. आणि त्यामुळं या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ज्ञान प्राप्त करून भगवत स्वरूपता प्राप्त करून घ्यावी अशी इच्छासुद्धा आपल्याला होणं अत्यंत कठीण आहे तारुण्यामध्ये. मग राहिलं म्हातारपण, म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होईल का हो? अहो कसं शक्य आहे? सरकारसुद्धा आपलं एवढं हुशार आहे, वयाला आपल्या 60 वर्ष झाल्यानंतर काय करते? रिटायर करते. का रिटायर करते? तुम्ही आता काम करण्याच्या, हे तुम्ही म्हणा पुढचं काय असेल ते, नाही का, राहिला नाहीत म्हणून सरकार तुम्हाला काय करते? रिटायर करते. मग सरकार एवढं हुशार आहे, आमचा पांडुरंग काय एवढा भोळा आहे वय तुम्हाला 60 नंतर पुन्हा पास करायला? छे, परमार्थ म्हातारपणांमध्ये नाही, परमार्थ तारुण्यामध्ये. तर ना भाग्यवंत नुसते प्रमाण म्हणण्यापुरतं नाही बुवा, आचरणात आणण्याकरताय. म्हातारपणामध्ये नाही, तारुण्यामध्ये परमार्थ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते तारुण्य आपण विषयामध्ये दंग करतो. वृद्धस्तावत चिंता मग्न हा, म्हातारपणामध्ये चिंता लागते. काय करू, कसं करू, कसं होतं. हे जोडा मंत्र, अष्टाक्षरी मंत्र मध्ये बोयाला नाही का, एवढाच मंत्र आपण जपत राहतो. काय करू, कसं करू. पोरं ऐकत नाहीत, बायको ऐकत नाही, शिष्य ऐकत नाहीत, बाकीचे सोडा सगळे. ही चिंता पाठीमागं लागते म्हातारपणामध्ये. पण म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. कोणतीही गोष्ट तारुण्यातच शक्य आहे. तुम्हाला उदाहरणासह सांगतो मी, तारुण्यामध्येच कोणतंही चांगलं कार्य मनुष्य जीवनामध्ये कधी घडतं हो? कधी घडतं? अरे सांगा ना, काय तुमच्या हातनं घडलंच नाही कार्य? तारुण्यात घडतं आपलं कोणतंही चांगलं कार्य असू द्या. जगद्गुरु शंकराचार्यांनी 4ही वेद वयाच्या 15व्या वर्षी, 14-15व्या वर्षीच मुखोद्गत केले बुवा. आपल्याला जर इतिहास जर आपण पाहिला तर 4ही वेद ऐन तारुण्यामध्ये शंकराचार्यांनी मुखोद्गत केले. 4 वेद म्हणतोय मी. 50 वर्ष सप्ताला झालं तरी आपल्याला हरिपाठ पाठ होईना बुवा. ज्ञानदेव म्हणे म्हणले की हरिमुखे मना आठवत नाही, हरिमुखे मना म्हणले की पुढचा अभंग आठवत नाही. आठवते का? तीनदा मागं पुढं हरिपाठ आपला होतो. अभिषेक कळसाला आलं तरी सुद्धा हरिपाठ पाठ होईना. आणि 4ही वेद जगद्गुरु शंकराचार्यांनी ऐन तारुण्यामध्ये मुखोद्गत केले. तुम्ही म्हणताल बाबा लय जुना इतिहास सांगितला, 5000 वर्ष होऊन गेले याला. त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण पहा, ज्ञानोबरांचा. ज्ञानोबरांनी जगाला ज्ञान पुरवल अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती कधी केली हो? वयाच्या 16व्या वर्षी. यही तारुण्यामध्येच, ऐन तारुण्यामध्ये, तारुण्याच्या बहरामध्ये ज्याला म्हणतो आपण, त्या 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी जगाला ज्ञान पुरवल अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही म्हणताल याला बी 750 वर्ष होऊन गेली बुवा. त्याच्यापेक्षा अलीकडचं थोडंसं उदाहरण पहा. अरे ज्याच्यामुळे आपल्या कपाळाचा गंध राहिला, डोक्याची शेंडी राहिली, गळ्यातल्या माळा राहिल्या, जानवी राहिली, आपली मठ मंदिरं राहिली, संस्थानं राहिली, आळंदी पंढरीची वारी राहिली, आपला धर्म राहिला, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरीच्या पिंडीवरती हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षीच. म्हणजे मला सांगायचा यातनं मुद्दा एवढाच आहे, कोणतंही चांगलं कार्य मानवी जीवनामध्ये जर चांगलं कार्य घडत असेल तर तारुण्यातच शक्य आहे. अन्य अवस्थेमध्ये
ते शक्य नाही. बरं तसं तारुण्यात चांगलं कार्य आपल्या हातनं घडतं ना, तसं वाईट गोष्टीचं व्यसन माणसाला कधी लागतो? हळूच तंबाखू मुळाला कुठं शिकतो आपण? तारुण्यात का म्हातारपणामध्ये? नाही. काय व्यसनाची अशी अवस्था आहे, बाल्य अवस्थेमध्ये व्यसनाचं ज्ञान नसतं. आता एखादा अपवाद असेल तर भाग निराळा आहे, पण 99% बाल्य अवस्थेमध्ये व्यसनाचं ज्ञान नसतं. म्हातारपणामध्ये व्यसनाबद्दल ज्ञान आहे, पण व्यसन करण्याची काय नसते? ताकद नसते. कारण माणसं म्हणतात व्यसन करायला ताकद लागते बुवा, नाही का? व्यसन काही ताकद नाही. म्हणजे ताकद आणि ज्ञान कुठं असतं आपल्याकडं? तारुण्यात. म्हणजे चांगलंही कार्य जसं तारुण्यामध्ये घडतं ना, तसं पाय घसरायला सुद्धा आपण तारुण्यातच पाहायला मिळतो. म्हणजे तारुण्य मनुष्य जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि याच अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त होऊ शकतो. आमचे विठ्ठलबाबा घोले सांगायचे, पंढरपूर आमच्या मंदिरामध्ये राहायचे. बाबांचं नेहमी एक वाक्य असायचं की तारुण्यामध्ये माणसाची बुद्धी तैल असते, तैल, ज्याला अलीकडच्या भाषेत शार्प म्हणतो आपण, नाही का? शार्प बुद्धी म्हणजे तैल बुद्धी. घृत आणि तेल हे दोन प्रकार आपल्याला बुद्धीचे पाहायला मिळतात, घृतबुद्धी आणि तैलबुद्धी. पाण्याच्या वाट्या दोन घ्यायच्या आणि त्यामध्ये एका वाटीत तेल टाकायचं आणि एका तूप टाकायचं बुवा. तूप टाकल्यानंतर तूप एका ठिकाणी गोळा होऊन बसते ना, आणि तेल जेवढी वाटी आहे तिचा व्यास जेवढा आहे तेवढं तेल प्रसरण पावते, असं पसरतं ना, त्याला म्हणायचं तैल बुद्धी. आणि घृतबुद्धी म्हणजे तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहूनही दगड बरे देवा, नाही का? दगड बरे म्हणण्याची पाळी येते. अशी बुद्धी आपल्याला दोन्ही अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. तैल बुद्धी असली पाहिजे, शार्प बुद्धी, आणि ती तारुणपणामध्ये शक्य आहे, अन्य अवस्थेमध्ये नाही. म्हणजे तारुण्यातच ज्ञान शक्य आहे, अन्य अवस्थेमध्ये ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही. म्हणून ज्ञानानं परमात्मा भेटलच असं खात्रीशीर म्हणता येत नाही. बरं, ज्ञानाने जात असताना ज्ञानामध्ये अनेक प्रकारची बाधा आहे. काय बाधा आहे? तर पहिली बाधा आहे, एकतर ज्ञान प्राप्त होत नाही तरुण कलियुगामध्ये, कारण तेवढं आयुष्य आपल्याजवळ नाही. जरी ज्ञान झालंच प्राप्त, तर त्या ज्ञानाचा काय होते हो? अहंकार होते, अहंकार. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, एखाद्या भक्ताला जर, ज्ञानी पुरुषाला, भक्ताला म्हणण्यापेक्षा एखाद्या ज्ञानी पुरुषाला देव म्हणतो, तिळभर जरी अहंकार झाला, मला अनन्य भावानं शरणही आलेला असला तरी सुद्धा त्याला माझी प्राप्ती होणार नाही. तिळभर कोणी अभिमान, जरी मदरी गता अनन्य शरण तरी माझी प्राप्ती नवे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. अभिमानामुळं विघ्न वळवल, पण माझी प्राप्ती त्याला होणार नाही. आणि म्हणून जिथं अहंकार आहे तिथं परमात्मा नाही. नामा म्हणे जेथे असे अभिमान, ते नारायण नाही नाही. किंवा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आसे शहानिया दूरी, तुका म्हणे आसे शहानिया दूरी, तुका म्हणे आसे शहानिया दूरी, तुका म्हणे शहानिया दुरी, बो बडिया दासा हाका मारी. शहाणे, शहाणे म्हणजे आडनावाचे नाही बरं.
नाही तर लोक म्हणतील शहाण्या आडनावाचे. शहाण्या आडनावाचे नाही, जे शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारी पुरुषापासून परमात्मा दूर निघून जातो. मग कोणापाशी थांबतो? भाळे भोळे भक्त गाता ती साबडी, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. भाळ्या भोळ्या भक्तापाशी, अहंकार रहित असणाऱ्या भक्तापाशी परमात्मा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकतर ज्ञान प्राप्त होणं कठीण आहे कलियुगामध्ये. झालंच तर त्या ज्ञानाचा अहंकार होतो, आणि अहंकार का झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून जातो. आता आठवलं म्हणून सांगतो, अहंकार हा पारमार्थिकदृष्ट्या काय कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाला चांगला आहे का हो? चांगला नाही आहे. हे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबर सांगतात. अरे अहंकार तो नासा भेद, जगी निंदे वोवळा. अहंकारामुळं जगामध्ये निंदपणा येतो. निंद्य जगामध्ये लोक अहंकार पुरुषाला चांगलं म्हणतात का हो? जरी तोंडावरती 4 लोकांमध्ये चांगलं म्हटलं आणि तो तिथनं का बाजूला गेला की लोक म्हणतील हा ना लई शहाणा आहे होय म्हणतात ना. निंदा अहंकारामुळं निंदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अहंकार तो नासा बेत, जगी निंद्य ओवळा. ओवळा शब्द वापरला तुकोबरांनी. ओवळा म्हणजे काय हो? सोवळा म्हणजे पवित्र आणि ओवळा म्हणजे अपवित्र. अहंकारामुळं माणसाच्या ठिकाणी विटाळ निर्माण होतो. विटाळ. अहंकारे विटाळले चित्त. चित्ताच्या ठिकाणी अहंकारामुळं विटाळ निर्माण होतो. आणि तो विटाळ निर्माण का झाला की तुकोबरा सांगतात, तुका म्हणे विटाळशीन देवापाशी नसावी. विटाळाला देवाच्या ठिकाणी जागा नाही. म्हणजे अहंकारी पुरुषाला कोणतंही चांगलं कार्य करता येत नाही. देव त्याच्याजवळ थांबतच नाही, त्याच्यापासून दूर निघून जातो. म्हणजे पहिला जर अहंकाराचा विचार केला तर पहिला तोटा असा आहे की परमात्मा आपल्याजवळ थांबत नाही अहंकारामुळं. दुसरा अपवित्रपणा आपल्याला प्राप्त होतो. तिसरं महत्त्वाचं कारण तुकोबरा सांगतात, करवितो आत्महत्या. अहंकारामुळं माणसं क्षणाक्षणाला पावलोपावली आत्मघात करतात. आणि त्या आत्महत्येचं पातक अहंकारामुळं आपल्या डोक्यावरती बसतं. हे कसं शक्य आहे? कसं काय घडतं बुवा? तर साधा विचार आहे, सोपा विचार आहे की माणसं स्वतःची स्तुती करतात. बरोबर ना? मग मी आहे म्हणून सप्ताह होतोय. हां, आणि तू गेला म्हणजे राहतो का रे? पण म्हणतात ना मी आहे. अहो मी आहे म्हणून चाललंय हो, आता काय खरं नाही बा. हे मी ज्ञानोबा म्हणतात परमार्थात सुद्धा अहंकार नको नसावा, सेवेत सुद्धा अहंकार नसावा. काही माणसाला सेवेचा सुद्धा गर्व होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात काय, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता गर्व रहित होऊन तनु मनु जीवे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गर्व रहित होऊन दास्यत्व सुद्धा करत असताना त्या दास्यत्वाचा सुद्धा अहंकार नको आहे. अरे मी सतरंजी टाकतो म्हणून काकडा होते. हां, तू नाही टाकलं तर राहणार आहे का? मी प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार निर्माण होतो. आणि त्या अहंकारापासून आपल्या ठिकाणी काय निर्माण होते? आत्महत्या. आत्महत्येचं पातक लागतं. महाभारतामध्ये सुंदर कथा आहे, थोडक्यात सांगतो आता मी, की ज्यावेळेस कौरवाचा पराभव झाला आणि धर्माचं राज्य आलं. धर्माचं राज्य आलं असताना धर्मानं काही संध्याकाळच्या वेळेस दूध पाठवले, जा बाबा गावात आपल्याविषयी काय चर्चा चालते हे ऐकायसाठी. आणि एका ठिकाणी पारावरती लोक बसले. आता पारावरती बसल्यावर काय गप्पा निघतील हो? त्या गप्पाला काय विषय असतो का? काहीच विषय नसतो. चराटाला चराट, आपला कुठलाही विषय जुळला की तो असा लांब होत जाते. ह्याला म्हणायचं पारावरच्या गप्पा. आणि त्या पारावरच्या गप्पा मारता 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 एकदानी धर्माचा राज्याबद्दल विषय काढला. काय धर्माचं राज्य म्हणले, वा वा, सगळे स्वस्ताही आहे, जिकडं तिकडं मान सन्मान आहे, साधूला मान आहे, असं वगैरे चाललं असतं बोलणार. तेवढ्यामध्ये काय धर्म 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 करतो, एक जण दुसरा म्हणतो. म्हणजे काय झालं? अरे याच धर्माच्या गोशाळेतल्या गायी गंधर्वानं चोरून नेल्या म्हणे. काय म्हणतो? गंधर्वाने गायी चोरून नेल्या, तरी धर्माला खबर नाही. धर्माला खबर नाही असं कधी होईल का हो? अहो यांचा आतल्यात जुळलेला असतं बुवा. राजकारणाविषयी लोक काय बोलतील आपल्या आकलनाच्या बाहेर असतं. का भीमासारखा, अर्जुनासारखा, नकुल सहदेवासारखे बलाढ्य भाऊ याच्याकडे असताना सुद्धा गंधर्वानं गायी चोरून नेल्या. त्या अर्जुनाची ताकद अशी आहे, जेणे संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा टाहू फोडीला, पवाडात्वा केला गंधर्वासी.
अरे गंधर्वा संघ पवाडा करणारा, भगवान शंकरावरती विजय मिळवणारा असा धनुर्धर असलेला अर्जुन त्याच्याकडे असताना सुद्धा अर्जुनानं त्यांचा प्रतिकार केला नाही आणि त्यामुळं धर्माच्या राज्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे. आणि ही बातमी त्या दूताने येऊन सांगितली धर्मराजाला. धर्मराज, लोक बाकी सगळं चांगलं सांगतात, पण त्या गायी ज्या चोरून नेल्या ना त्याच्याबद्दल लोक आपल्याबद्दल अद्वा तद्वा बोलू लागलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी धर्माला सांगितल्यानंतर आणि एवढं सांगितलं पुढं, अर्जुनासारखा भाऊ तुमच्याकडे असताना, भीमासारखा भाऊ तुमच्याकडे असताना अशा घटना घडाव्यात हे राज्याला फार वाईट आहे असं सांगतात लोक म्हणे. असं धर्माला वाईट वाटलं. अरे अरे, एवढं गालबोट लागलं म्हणले माझ्या राज्याला. आणि तेवढ्यामध्ये अर्जुन धर्माच्या समोर आला आणि अर्जुनाला धर्मानं बघितल्याबरोबर धर्माचा पारा चढला एकदम. आधी खर्जामध्ये बोलणारा एकदम तार सप्तकात गेला हो धर्माचा स्वर. आणि धर्म अर्जुनाला बघितल्याबरोबर चिडला आणि अर्जुनाला शिव्या देऊ लागला. मूर्ख आहेस, तुझ्यासारखा धनुर्धारी माझ्याकडे असताना माझ्या गोशाळेतल्या गायी चोरून जाव्यात, धिक्कार असो अर्जुना तुझा. अर्जुनाचा धिक्कार करत असताना अर्जुन काही बोलला नाही. अर्जुनाला शिव्या घातल्या तरी अर्जुन काही बोलला नाही. मान खाली घालून धर्माचे बोलणे अर्जुन सहन करत होता. पण धर्माला असा राग झाला, असा अनावर झाला की धर्म अर्जुनाला बोलता 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 अर्जुनाच्या धनुष्यबाणाला नावं ठेवली. अर्जुना, काय कामाचं होतं धनुष्य म्हणले तुझं ते गांडीव धनुष्य, धिक्कार असो तुझ्याबरोबर त्या धनुष्याचा. आणि धनुष्याचा धिक्कार केल्याबरोबर अर्जुनाला राग आला आणि अर्जुनानं कमरेची तलवार उपसली आणि धर्माला मारण्याकरता अर्जुन धावला. असा अर्जुन त्या धर्माला मारणार एवढ्यात परमात्मा प्रगट झाला आणि अर्जुनाचा काय पकडला, हात पकडला. अर्जुना, अरे काय करतोयस, आत्ता तरी राज्य तुमचं तुम्हाला मिळालं आणि लगी भावकी माजली. अर्जुन म्हणा, देवा भावकीचा संबंध नाही म्हणे, माझी प्रतिज्ञा आहे म्हणे. काय प्रतिज्ञा आहे? जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करल त्याला जिवंत सोडणार नाही. काय प्रतिज्ञा होती? गांडीव धनुष्याचा जो कोणी अपमान करल त्याला जिवंत सोडणार नाही. मग हा अपमान कोणी केलाय? धर्मराजाने केलेला आहे. आणि धर्मराजाने केल्यामुळं अर्जुन म्हणला त्याला सोडणार नाही म्हणे, मी मारणार म्हणे, म्हणून तलवार घेऊन आलो म्हणे. देव म्हणले थांब थांब थांब. काय, जितके कायदे कडक तितक्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी सांगण्याची आता काही आवश्यकता नाही, बरोबर ना? जेवढे कायदे कडक आहेत पहा तुम्ही, किती कायदे किती कडक येऊ द्या, जितके कडक तितक्या पळवाटा जास्त असतात, बरोबर आहे ना आपल्या इकडं. आणि त्या नेमाप्रमाणे देव म्हणले ते कायद्याचं पुस्तक कुठं आहे म्हणे, आण म्हणे इकडे जरा पाहू म्हणे. आणि मग देवानं शास्त्र सांगितलं, अर्जुना सज्जनाला असं मारण्यामध्ये काय विशेष पुण्य नाही मिळणार म्हणे, तुला काय विशेष तुला त्याला दुःख मिळणार नाही म्हणे. मग हा धर्म सज्जन आहे आणि सज्जनाला असं नाही मारायचं म्हणले, त्याचा अपमान करायचा, विनाकारण त्याला शिव्या द्यायच्या, त्याला मेल्यापेक्षाही जास्त दुःख होतं म्हणे, बरोबर ना? शहाण्या माणसाला जर विनाकारण कोणी खवळलं, विनाकारण कोणी अपमान केला, त्याला मेल्यापेक्षाही जास्त दुःख होतं. मग काय करू देवा? काय नाही, शास्त्राच्या आधाराप्रमाणे भर सभेमध्ये धर्माला नावं ठेव, धर्माला शिव्या दे म्हणे तू, मग तुला धर्माला मारल्याचं समाधान होईल म्हणे. असं हो. आणि मग सभा भरली असताना अर्जुन त्या सभेमध्ये आला आणि धर्माला जेवढ्या देता येईल तेवढ्या शिव्या कोणी दिल्या? अर्जुनानं दिल्या. एवढ्या लोकांमध्ये लहाना भाऊ जर मोठ्या भावाला शिव्या देत असेल तर मोठ्या भावाला काय वाटेल हो? आनंद वाटेल का? कशा गुदगुल्या होतील? अरे अरे, वाईट वाटलं. अरे 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 अरे, लहान्याकडून आपल्याला शिव्या विनाकारण, काही कारण नसताना. धर्माला वाटलं मरण भले परी काय अवकळायची, मेलेलं बरं मेलेलं, पण अशी अवकळा नको. धर्मानं अशी मान खाली घातली. धर्मानं मान खाली घातल्याबरोबर अर्जुनानं ती तलवार धर्माला मारण्याकरता उपसली होती ना, तीच तलवार घेतली आणि आपल्या मानवाला मारा लागला. असा हात वळवला अर्जुनानं. आता देव जवळ होतं म्हणून बरं. अर्जुनानं अशा आपल्या मानवावरती तलवार मारताना देवानं पुन्हा हात पकडला. अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय झालं, का मारतोस म्हणे स्वतःला? देवा म्हणले माझी दुसरी प्रतिज्ञा आहे म्हणे. देव म्हणला तुझ्या आहे तरी प्रतिज्ञा किती?
नाही म्हणले दुसरी प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा आहे? जो कोणी धर्मराजाचा अपमान करल, जो कोणी धर्माला शिव्या देईल, जो कोणी धर्माला व्यवस्थित बोलणार नाही, त्याला जिवंत सोडणार नाही. आता हा अपमान कोणाच्या हातून घडला? माझ्या हातून घडला म्हणे. म्हणून मला जिवंत राहण्याची आता म्हणजे असं त्या न्यायाप्रमाणे मी तलवार मारू लागलो म्हणले. देव म्हणले थांब 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 थांब, ते मगाचं पुस्तक कुठं आहे म्हणे, आण म्हणे, पुन्हा बघू. पुन्हा देवाने ते पुस्तक हातात घेतलं आणि अर्जुनाला भगवंताने दुसरा मार्ग सांगितला. अर्जुना तू आता असं कर म्हणे. म्हणजे काय? स्वतःची स्तुती कर. काय कर? स्वतःची स्तुती कर. म्हणजे तेव्हा त्यानं काय होईल? अरे स्वतःची स्तुती करणं म्हणजेच आत्महत्या करणं आहे. स्वतःची स्तुती करणं म्हणजे काय? आत्महत्या करणं आहे. हे मी सांगत नाही, तुकोबरे सांगतात. करावी तो आत्महत्या, नेदी सत्या किंवा नेदी आपता आतळू. आत्महत्या माणसं पावलोपावली करतात. कशामुळं? स्वतःची स्तुती करून. आणि अशाच अहंकाराला आपण काय करतो? डोक्यावरती घेतो. तुकोबरे शेवटी सांगतात, तुका म्हणे गुर गुरी, 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 तुका म्हणे गुर नीट ऐका. म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी. आता बोला. म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी. माता थोरी धरोनी, माथा थोरी धरोनी, माता थोरी धरोनी, माता थोरी धरोनी. नातळे जो धन्य यादी, नातळे जो धन्य यादी, नातळे जो धन्य यादी, नातळे जो धन्य यादी. नातळे जो धन्य बंकट स्वामींची चाल आहे वय. स्वामी महाराजांनी बऱ्या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच चाली स्वामी महाराजांच्या आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या पंढरपुरामध्ये नामदेव मंदिरामध्ये आता जोग महाराजांचा आणि आमच्या घराण्याचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे आमच्या घरी जुन्या काळामध्ये बाबा राहायचे. नामदेव मंदिर बांधकामाचं कामही जोग महाराजांच्या हयातीमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनानं झालं वगैरे बराच इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या काळामध्ये बंकट स्वामी नामदेव मंदिरामध्ये काकडा करायचे. जुन्या काळात त्यावेळेस बंकट स्वामीचं मंदिर आता जे म्हणतो ना पाहायला मिळतो आपल्याला मठ, तो नव्हता पंढरपुरामध्ये.
मामासाहेबांची संस्थाचे नावाची एक बिल्डिंग आहे, तीही नव्हती पंढरपुरामध्ये त्यावेळेस. माझ्या आजोबांच्या वेळेचा काळ असलेला हा. आणि त्यावेळेस सगळ्या लोकांना नामदेव मंदिर हेच साधन होतं, भजन कीर्तन वगैरे येऊन करण्याकरता. कारण नामयाचे घर सर्वासाठी. जोग मला तिथंच राहिल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये काकडा कधी असतो? कधी असतो? पहाटा असतो. म्हणजे लक्षात आहे लोकांच्या. हो, आता म्हणावं लागतं ना, तर काकडा कधी सुरू होतो माहीत नाही हो. असं पहाटे काकडा 4ला सुरू होतो, बरोबर. त्या काळात सुद्धा 4लाच काकडा सुरू व्हायचा. मग 4चा काकडा ऐकायला मिळावा म्हणून लोक रात्री 1 वाजल्यापासून मंदिरात येऊन बसायचे. रात्री, बरं, रात्री 1 पासून हे मंदिर आमचं 3 मजले फुल होऊन जायचं. त्यामध्ये अशी स्पीकरच नव्हतं. सिस्टम कुठली असायची? स्पीकरची व्यवस्था नव्हती. आणि स्वामींचा पहाडी आवाज होता. काकड्याच्या बहुतेक चाली स्वामींच्या आज पाहायला मिळतात आपल्याला समाजामध्ये. तल्लीन होऊन जायचे, दंग होऊन जायचे. आणि त्याचबरोबर श्रोतेही दंग होऊन जायचे. त्यांना कळायचं नाही आपण कुठं आहोत, काय आहोत. ही मजा त्या काळामध्ये असायची. आणि त्यातल्याच काही चाली आमच्या फडावरती पारंपरिक पद्धतीने म्हटलं जातात. आज देवाने थोडासा आवाज बसवला, पण हे सगळी मंडळी साथ चांगली देत आहेत, उत्तम करता येते, वाजवताही छान, तुम्ही सगळे ऐकताय, हेच आमचं भाग्य म्हणायचं, नाही का. असो, तुका म्हणे गुरुगुरी माता थोरी धरुनी. काय शब्द आहेत तुकोबांचे. तुकोबारा म्हणतात की या अहंकारालाच आपण डोक्यावरती घेतो, बरोबर ना. कोणाचं ऐकत नाही, स्वतःचं खरं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ज्ञान मार्गाने जात असताना ज्ञानामध्ये अहंकाराची बाधा आहे. म्हणून संतांनी ज्ञानाचा अवलंब केला नाही. ते म्हणतात राहू द्या ज्ञान, योगानं जाऊ. अरे योगानं जाऊ म्हणणं सोपं आहे, पण योगामध्ये किती कठीणपण आहे हो. वा, एकाच वेळेत तुम्हाला सांगतो, वाचून योगाची या बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. अरे योगामध्ये अजून काय मिळतं तुम्हाला कष्टाशिवाय. किंवा पाठामध्ये आमचे बाबा गुले बाबा सांगायचे, तुम्ही सगळ्यांनी ऐकले असं, बाबांचे विद्यार्थी बरेच इथं आपल्याला पाहायला मिळतात. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. हे ओवीवरती बाबांनी एकदा दृष्टांत सांगितलं होता. म्हणे लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे. बोचरा, बोचरा म्हणजे कळलं ना. बोचरा म्हणजे काय? सगळे दात नसलेला मनुष्य, नाही का. ज्याची 32 रिकामी झाली त्याला काय म्हणते हो? तुमच्याकडे बोचराच म्हणते ना या भागामध्ये, का अजून काय वेगळं म्हणते? काय आहे, आमच्या पंढरपूर भाषेमध्ये बोळकं म्हणते. बोचऱ्या माणसाला काय म्हणते? बोळकं. पण ठीक आहे, ज्ञानोपर्यंत शब्द घ्या, बोचरा. बोचऱ्या माणसाला भूक लागली, काय खायला दिलं हो? काय दिलं खायला? लोखंडाचे चणे. जमल का हो खायला? मी म्हणतो लोखंडाचे चणे सोडा, ज्याच्या तोंडात एकही दात नाही त्याला केळ खायला द्या. आणि ते केळी असं असावं, मऊ झालेलं केळ असावं, नाही का. आणि त्याला पण ते केळ खायला द्यायचं नको, साईडला उभारून आपण त्याची गंमत बघायची, केळ कसं खाते. आता काय सांगू बाबा तुम्हाला. ज्याच्या तोंडात एकही दात नाही त्याच्या हिरड्या टणक असतात. त्याच्या हिरड्या टणक असतात. आणि त्या हिरड्यांचा आकार कसा असते हो? अर्धगोल असते, नुसता गोल नाही, असा अर्धगोल असते. असा यू, उलटा यू जर आपण बघितलं, अर्धगोल असते. माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर दात पाडून बघा, फक्त आता नको, नंतर, नाही का. असा अर्धगोल असते. आणि त्या हिरड्या टणक असतात, म्हणजे कडक झालेल्या असतात. गोल आणि कडक असतात. केळ कसा असतो? गोल आणि मऊ असते. मग मला सांगा, 3 गोल जर एकत्र आले तर दाब बसते का? असा दाब बसते का? बघा प्रयोग करून, होते का? नाही होत. तसं ते म्हाताऱ्यानं ज्याच्या तोंडात दात नाही अशा माणसानं ते केळ तोंडात का टाकलं तुकडा आणि उजव्या हिरड्यानं का दाबलं, इकडून दाबलं की इकडं घसरते, तिकडून दाबलं की पुन्हा इकडे येते. इकडून तिकडं केळ होते, पण पटकन चावलं जात नाही. मग ज्याला केळ चावताना इतका त्रास होतो त्यानं लोखंडाचे चणे खाऊन कधी ब्रह्मपद गाठायचं? चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. याचा अर्थ
प्रत्यक्ष चणे नाही खायचे लोखंडाचे, पण ते खाण्याचा प्रसंग जर आला तर किती दुःख आहे. इतकं दुःख त्या योगामध्ये आहे. म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुपटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला अपानाची अकुवाडा लावून आश्रमाचा सोडा. मला या श्लोकाची संपूर्ण ठिकाणच पहा, तुमच्या लक्षामध्ये येईल. योग अत्यंत कठीण आहे आणि अत्यंत कठीण असल्यामुळे संत महात्मे त्या मार्गाच्या नादी लागत नाही, योगाकडे जात नाही. कर्मामध्ये सूक्ष्मता आहे, कर्मदरम्यान नव्हती चांग होणे अंगपतन. म्हणून ह्या तीनही मार्गाचा जर विचार केला, ज्ञानामध्ये अहंकार आहे, योगामध्ये दुःख आहे, कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. म्हणून हे तीनही मार्ग संत महात्म्याने अवलंबले नाहीत. मग कोणता मार्ग अवलंबला तर नामदेव सांगतात, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. भक्तिरूपी मार्ग आम्ही अवलंबला आणि त्यामुळं तेने तुझी प्राप्ती झाली देव. तेने तुझी प्राप्ती झाली देव. जन्म जन्मे आम्ही जोडलेली भाव. जन्म जन्मे आम्ही जोडलेली भाव. जन्म जन्मे आम्ही जोडलेली भाव. तेने तुझी प्राप्ती झाले देवा. जन्म जन्मी आम्ही जोडलेली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. प्रेम सुखा देवने चंद्रपाणी भक्ती आपुल चरणी. भक्ती प्रेम सुख देवनी चंद्रपाणी भक्ती प्रेम आपुल चरणी. रखुमाई मधली चाल म्हणणार आहे का? हा म्हणा ना, मग कोण म्हणते? जन्मोजन्मी